कृष्ण म्हणतात जा. आता या ठिकाणी त्यांनी वर्णन असं केलं आहे की कृष्ण जा जरी म्हणत असले तरी त्या शब्दाचा अर्थ जा नसतो, जा नव्हताही. का तर कृष्णाची भाषाच अशी होती, द्वयार्थक होती की तुम्ही या ठिकाणी आता हे वन अतिशय सुंदर आहे, थंड वारा सुटला आहे. आता याचा अर्थ काय होतो? थंड वारा सुटला आहे म्हणजे तुम्ही थांबा. पण पुन्हा म्हणतात नाही 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 तुम्ही गेलंच पाहिजे, तुम्ही जा. त्यांना कळे ना कृष्ण काय बोलायलेत. ते असं बोलायलेत आणि तसंही बोलायलेत, दोन्ही बोलायलेत. तुम्ही असं द्वयार्थी का बोलता? तुम्ही सांगा आम्हाला. मग रागावला का नाहीत आमच्यावरती, चिडला का नाहीत? मग तुम्ही गोड का बोललात? आणि या ठिकाणी मुरली पुन्हा का वाजवतात? सगळ्या गोपी म्हणू लागल्या कृष्णा मग एवं विभोर अतिभावान गतितोम दृशम सम. देवा तुम्ही असं काय बोलता बरं? आम्ही तुमच्यासाठी सगळं सोडून आलो आणि तुम्ही आम्हाला परत द्यायला सांगता, परत जायला सांगता, जा म्हणता. आता रात्र आहे, फार वेळ थांबणं बरं नाही असं तुम्ही म्हणता. स्त्रीणाम, तुम्ही स्त्री धर्म सांगितला ना आम्हाला. कोणता धर्म सांगितला? की स्त्रीला पती हाच तिचा खरा धर्म आहे, पतीची सेवा हाच धर्म आहे. स्त्रीणाम स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम. तुम्ही फार धर्मज्ञ आहेत ना, तुम्ही फार धर्म जाणणार आहेत. तुम्ही आम्हाला काय सांगितलं? पतीची सेवा हाच धर्म आहे. बरोबर आहे ना, पतीची सेवा हा धर्म आहे, हा खरं आहे. पण आता तुम्ही जगतपती नाहीत का हो? मला सांगा, तुम्ही जगतपती नाही आहेत का? जगतपालक नाही आहेत का? कृष्ण म्हणाले आहे ना. मग जगतपालक जगतपतीची सेवा करायला आम्ही आलो. आमचा पती हा व्यक्तिगत झाला, पण इथे सगळ्यांचे पती तुम्ही आहात ना. पती म्हणजे पालन करणारे, जे पालन करतात त्याला पती म्हणतात. ईश्वर हा पतीच असतो सगळ्या जगाचा. आणि नित्यप्रिय पती सुद्धा विरार्दिक. आणि मग आम्ही तर रोज आमच्या पतीची सेवा करतो, मुलांची सेवा करतो, घराची सेवा करतो. तेव्हा आज आम्ही तुमची सेवा करायला आलो, त्यात चुकलं काय आमचं? सांगा बरं. सिंचांगनस्तो धरामृत पूरकेण. आणि आम्ही तुमच्या या अधरामृताचं, न धरामृतम अधरामृतम, जे या धरेवर प्राप्त होत नाही असं अमृत, जे भगवंता तुमच्या मुरलीच्या द्वारे प्रगट झालेलं आहे असं कर्णामृत, या कर्णामृताच्या पानासाठी आम्ही आलेलो आहोत आणि तुमची सेवा करायला आम्ही आलो आहोत. आम्ही तुमच्या दासी आहेत, दासी. आता इथं दासी भाव व्यक्त केला आहे बरं का, दास्यत्व भाव व्यक्त केला आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्या दासी आहोत, आम्ही तुमची सेवा करायला आलो आहोत. शिरस्सूच किंकरी नाम, आम्ही किंकरी आहेत. किंकरी, किंकरी म्हणजे नोकर, दासाचा दास आहे, दासाचा अनुदास आहे सर्वांचे. भगवंता तुमच्या दासाचे सुद्धा आम्ही दास आहोत, आम्ही किंकरी आहोत. आणि म्हणून भक्ष श्रेयैकरमणंच भवाम दास्याः, आम्ही तुमची सेवा करायला आलो. आणि सेवा करायला कोणता धर्म नसतो, सेवा कुणी कोणाची करू शकतं. आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दलची प्रेमभावना जागृत झालेली आहे, तेव्हा आम्ही तुमची सेवा करायला आलो. प्रस सदैम गोपीर आत्मा रामो ररी रमत. आणि असं ऐकल्याबरोबर कृष्ण हसले. त्यांनी आपल्या गोड वाणीनं त्यांना भुलवलं आणि मोठ्या मधुर हास्याने त्यांच्यावरती माया टाकली. श्रीकृष्णाचे दंतपंक्ती दिसू लागल्या. आणि प्रहस्य सदयम गोपी, सदयम दयार्द्र अंतःकरण झालं, प्रेमार्द्र अंतःकरण झालं. आणि इति विक्लवितम तासाम, त्यांची ती विक्लव अवस्था पाहिली की आम्ही आता परत जाण्यासाठी आलो नाहीत तेव्हा आम्ही तुमच्याच तिथे आलोत, तुमचं रूप पाहण्यासाठी आलोत. याच पुलिकेमध्ये या यमुनेच्या जलाच्यामध्ये आपल्या क्रीडा करण्यासाठी आलोत, आता आम्ही परत जाणार नाहीत. हे ऐकल्याबरोबर भगवंतांनी त्यांच्याबरोबर रममान होण्याची इच्छा प्रगट केली. गोपी आत्मा रामोरपी त्यरी रमत. गोपीच्या मधला जो आत्मा आहे तो भगवंताचाच आत्मा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वर नाही का हो? आहे ना. मग त्याच ईश्वराशी भगवान रममान झाले. आणि प्रिय क्षणोत्फुल्ल भुग्वी विरोच्युतः. आणि भगवंतांनी त्या ठिकाणी नदी पुलिनमालूय, त्या ठिकाणी नदी धोधो धोधो वाहत होती. त्यांनी वर्णन केलं आहे की नदीला सुद्धा असं वाटलं की भगवंताचा स्पर्श आपल्याला मिळावा, म्हणून तिच्या अंतरंगामध्ये भोवरे निर्माण झाले, लाटा वाढू लागल्या. आणि भगवंतांनी मुत्तम भयम रमपतिम रमयांचकार, सर्व स्त्रिया भगवंताच्या भोवती गोळा झाल्या, सगळ्या गोपिका भगवंताच्या भोवती गोळा झाल्या. आणि मग भगवंतांनी क्रीडा करायला सुरुवात केली.
एवं भगवत कृष्णा लब्ध माना महात्मना. काय त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया, सगळ्या गोपिका कृष्णाची मुरली ऐकत होत्या. कुणी कृष्णाला चंदन लावत होत्या, कुणी कृष्णाला हात स्पर्श करत होत्या, कुणी त्यांच्या पायाला जल अभिषेक करत होत्या, कुणी गंध लावत होत्या, कुणी त्यांच्या मागे उभ्या होत्या. बाहू प्रसार, कुणी लांब अशा प्रकारचे हात केले आणि एकमेकींच्या हातामध्ये श्रीकृष्णाने या त्या गोपिकांचे हात घेतले. गोपिकांचे हात हातामध्ये घेऊन कृष्ण नृत्य करू लागला. आणि याप्रमाणे आत्मानम्येने स्त्रीणा मानिन्योभ्य गंभुवी तासाम तत् सौभगमदम वीक्षमानंच केशवाहा. वीक्षमानंच केशवाहा. आता या ठिकाणी केशव शब्दावर यांनी भाष्य करताना म्हटलंय कश्च ईशश्च, कश्च वश्च ईशश्च केशवाहा. कश्च म्हणजे क म्हणजे ब्रह्मदेव, ईश म्हणजे महादेव आणि व म्हणजे विष्णू. हे तिन्हीचं रूप भगवंतानी या ठिकाणी धारण केलेलं होतं. तिन्हीची शक्ती भगवंताच्या जवळ होती. याप्रमाणे भगवंतानी आपल्या अलौकिक सामर्थ्याने सौभग मदम वीक्षमानंच केशवा. इथे स्त्रियांच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था मी मगाशी सांगितल्या की स्त्रिया भिन्न भिन्न प्रकारच्या होत्या. कुणी लालन करणाऱ्या, कुणी वात्सल्य करणाऱ्या, कुणी ममता समर्पण करणाऱ्या, अहंता समर्पण करणाऱ्या, अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या. आणि या सर्व स्त्रियांच्यामध्ये आता अंतःकरणपूर्वक जे प्रेम निर्माण झालं होतं त्या प्रेमातून स्नेह, प्रेम, स्नेह, प्रणय, मान. मान म्हणजे लज्जा, असूया. आता काही स्त्रिया लज्जित होत्या, काही त्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या कृष्णाकडे पाहत होत्या, पण त्यांना असं वाटत होतं आम्ही फार सुंदर आहे आणि म्हणून कृष्ण आमच्या शेवटी शब्दांना त्यांनी मान देऊन इथं क्रीडा करायला सुरुवात केली. आहे का नाही आमच्यामधलं सौंदर्य. तर अशा मान शब्द वापरून त्यांनी म्हटलं की या मान म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये एक असा भाव निर्माण झाला की आम्ही सुंदर आहोत म्हणूनच कृष्ण भुलले. प्रशमाय प्रसादाय. आणि आता यांचा मान भंग केला पाहिजे. यांच्या मनामधला जो ताठा आहे, गर्व आहे की आम्ही सुंदर आहोत म्हणून कृष्ण रमले, हा त्यांचा गर्व काढून टाकला पाहिजे. म्हणून तत्रैवांतरधीयत. भगवान ताबडतोब अंतर्धान पावले. अंतर्धान पावले आणि पाहता पाहता कृष्ण गायब झाले. अरे कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. कुणी म्हणाले इथं होते, कुणी म्हणाले माझजवळ होते, कुणी म्हणाले ह्या झाडाखाली होते, कुणी म्हणाले नदीकडे गेले असतील, कुणी म्हणाले अहो त्या कदंबाच्या वृक्षाकडे, कुणी म्हटले नाही तुळशीकडे गेले असतील. कुठं गेले. आक्षिप्त चित्ता प्रमदा रमापते. आणि मग जे या सगळ्या स्त्रिया बेजार झाल्या का, गर्व निर्माण झाला. देवाला अहंता चालत नाही. भगवंताच्या तिथे अहंतेचं विसर्जन करावं लागतं आणि भक्तीचं सर्जन करावं लागतं. भक्तीची निर्मिती त्याशिवाय होत नाही. भूतेषु संतम पुरुषम वनस्पतीन. आणि मग कुठे कृष्ण गेले म्हणून सगळ्या वालुकेमध्ये नदीभोवती, नदीच्या सगळ्या तीरावर हिंडू लागल्या. या झाडाखाली, त्या झाडाखाली, इकडे तिकडे. अहो कुणी न्यग्रोध मनो मनाहा. वटाच्या झाडाच्या जवळ आल्या, वटवृक्षाच्या मागे लपलाय काय का वटवृक्षाच्या वरती गेलाय पारंब्या धरून. तो कदाचित त्याला सवय झाडावर चढण्याची, तो वरती गेला असेल म्हणून कुणी वटवृक्षाच्या तिथे आले, कुणी प्लक्षवृक्षाच्या जवळ आले, कुणी कुरबका शोक, कुणी अशोक वृक्षाजवळ आल्या, कुणी फुलांच्या वृक्षाच्या जवळ आल्या. नाग पुन्नाग चंपका. हा चंपक वृक्ष, चाफ्याचा वृक्ष, नाग पुन्नाग या वृक्षाचा सुगंध सगळीकडे सुटला होता. नाही नाही कृष्ण याच्या मागे लपला असेल, त्याला सुगंध फार आवडतो. म्हणून कुणी त्या वृक्षांना विचारू लागले. जसे राम सीतेच्या नादामध्ये सगळ्या झाडांना आणि दगडांना विचारत होते. आपण कालिदासांनी म्हटलंय की जो विरहार्थ असतो किंवा कामार्थ असतो, कामार्थ ही प्रकृतिकृपणाम चेतनाश्चेतनेषु. कालिदासांनी आपल्या मेघदूतामध्ये म्हटलंय कामार्थ आहे प्रकृतिकृपणाम चेतनाश्चेतनेषु. जे कामार्थ आहेत, जे विरहार्थ आहेत, त्यांची प्रकृतिकृपणा त्यांच्या प्राकृतिक दृष्टिकोनातून विचार केला तर ते चेतनाश्चेतनेषु, ते अचेतनाला चेतन समजतात आणि चेतनाला अचेतन समजतात. याप्रमाणे आता सगळे दगड तर अचेतन होते, पण दगडांना विचारू लागल्या का रे कृष्ण पाहिलास का तू. झाडांना विचारू लागल्या अरे चाप्याच्या झाडा वृक्ष पाहिलास का.
कृष्ण पाहिलास का? तुझ्या मागे लपलाय का? नगरोधाला विचारू लागले, पिंपळाच्या झाडाला, वटाच्या झाडाला विचारू लागले, अशोकाच्या झाडाला कृष्ण पाहिला का? त्याचप्रमाणे हरिणी होत्या, हरिणींनो कृष्ण पाहिला का हो तुम्ही? कच्चित तुळसी. एक जण म्हटली, नाही नाही, अहो कृष्णाला तुळशी फार आवडते हो, त्याला तुळशीला विचारू. म्हणून कच्चित तुळसी कल्याणी गोविंद चरण प्रिये. हे तुळशी, तुला गोविंदाचे चरण फार आवडतात आणि गोविंदही तुझ्याजवळ नेहमी रममाण होतो. कृष्ण तुझ्याजवळ आहे का गं? म्हणून वाळी काय नाही म्हणले. अरे कृष्ण इथंही नाही, कृष्ण तिथंही नाही, झाडं झुडपं, फुलझाडं, फळझाडं, सगळीकडे कृष्ण 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 विचारू लागल्या. कृष्णाचा पत्ता नाही. आणि करता करता स्पर्शोत्सवो. आणि मग झाडांना म्हणू लागल्या, झाडांनो अहो तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमच्या अंगावर जे हे पानं उगवलेत ना, हे पानं म्हणजे जो पुलकित झाल्यानंतर अंगावर जसे रोमांच उभे राहतात, तुमच्यावर रोमांच का उभे राहिले? मग नक्की कृष्ण तुमच्याजवळ आला असेल, तुमच्याजवळ कृष्ण असेल म्हणून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिले ना. आता झाडाला काय बोलता येतं का? झाडाच्या अंगावर रोमांच नव्हे, हे पानं होते, पण त्यांना ते रोमांच वाटले आणि श्रीकृष्णाच्या बद्दल बोलू लागल्या. अप्यंग्री संभव उरुक्रम विक्रमाद्वा आहो वराह वपुषा परिरंभणेन. मग पृथ्वीला विचारतात, का गं जमिनी, हे पृथ्वी, तुला वराहाने तुझ्याबरोबर लग्न केलं म्हणून तुझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, का कृष्ण तुझ्याहून चालत गेला म्हणून रोमांच उभे राहिले? सांग ना. तर काय सांगावं, पृथ्वी काही बोलत असते का? कुंदस्त्रजा. मग कुंदाच्या फुलांना विचारलं, गंध संवेदना बाहुप्रयांस उपधाय गृहीत पद्मो. इथं तिथं तिथं विचारता विचारता त्रस्त झाल्या. म्हणले नाही, कृष्ण कुठे? सगळ्या पूर्ण तेवढ्या सगळ्या पुलिनीवर, त्या सगळ्या यमुनेच्या वालुकेवर, झाडाच्या मागं, तेवढ्या सगळ्या बाग बगीचेमध्ये फिरता फिरता कुणी म्हणायला लागलं, नाही आता आपण असं करू, आपण रूप घेऊ. कृष्ण इथेच लपले असतील, मग ते येतील बरोबर. एक जण पूतना झाली, मी कृष्ण आहे, तू पूतना आहेस. मग कृष्ण यांनी पूतनेचा कसा वध केला ते दाखवायला लागले. कुणी तृणावर्त झाले, कुणी शकटासूर झाले, तू शकटासूर आहेस. असं कृष्णाने लाच मारली की शकटासूरच मेला, तू शकटासूर, मी कृष्ण. त्याचप्रमाणे कुणी म्हटलं, नाही मी गोवर्धन पर्वत उचलते, मी कृष्णासारखा गोवर्धन पर्वत उचलते. हे बघ, याप्रमाणे करांगुली दाखवायला लागलेत. कुणी वेगवेगळे रूप धारण केले. आणि याप्रमाणे कुणी म्हटलं, नाही नाही मी वेणू वाजवते, आता मी कृष्ण आहे म्हणून स्वतः कृष्ण म्हणायला लागल्या. आता पहा, कृष्णाला शोधायला लागल्या आणि कृष्णच होऊन गेल्या. सांगायचं तात्पर्य हे की कृष्णाला शोधत शोधत पाहत होत्या, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. पण मैं भी हो गई शाम. जे आपण म्हणतो ना की लालन मेरी लाल की जित देखो त शाम. राधा कृष्णाला शोधत गेली, जिथं बघावं तिथं कृष्ण दिसू लागला. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रुक्मा देवीवरे विठ्ठले मजा ऐसे केले. माऊलींनी म्हटलंय की जेव्हा एक गोपिका कृष्णाच्या नादामध्ये तल्लीन असते, कृष्ण जवळ येणार आहे, कृष्ण आता भेटणार आहे म्हणून नट्टा फट्टा करते, वेणी घालते, कुंकू लावते, सगळ्या प्रकारचे हार अंगामध्ये घालते, तसेच वस्त्रप्रावरण घालते आणि पुन्हा पुन्हा आरशात पाहते, मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी कशी दिसते. आणि कृष्णाला मी आवडेल का म्हणून पाहते. पण एक वेळ अशी येते, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. ती आरशामध्ये पाहते स्वतःचं रूप, तर आरशात तिचं रूपच तिला दिसत नाही. कोण दिसतं? अहो कृष्णच दिसतो. कारण ती इतकी तन्मय झाली आहे की तिला स्वतःमध्येच कृष्ण दिसायला लागलाय. हे वर्णन आत्म रममाण झाल्याचं आहे. स्वतःमध्ये तल्लीनता, स्वतः सगळ्या जगाचा निराश झाल्यानंतर केवळ कृष्ण कसा शिल्लक राहतो, ही जी आत्मविस्मृती आहे ती या ठिकाणी प्रगट झालेली आहे. म्हणून कुणी कुणी स्त्रिया कृष्णाचं रूप धारण करू लागल्या, वेणू पुणंतीम क्रीडंत्या, वेणू वाजवायला लागल्या. आणि ज्याप्रमाणे करत 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 वृंदावनामध्ये सगळीकडे फिरल्या, पण कृष्ण दिसेना. आणि मग एक जण म्हणली, आबा हे काय कृष्णाचे पावलं दिसायत, हे कृष्णाचे पावलं आहेत, हे काय कृष्णाचीच अंगातली तुळस पडली आहे, हे काय कृष्णाचा चंदनाचा गंध, हे काय निळा गंध कृष्णाचा चंदनाचा जो निळ्या कमलासारखा येतो, तो येतो, हे कृष्ण इथे.